नमस्कार. मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आज कविवर्य ग्रेस यांचा जन्मदिन पण आहे आणि या निमित्तानं सरांच्या काही आठवणी मी आपल्याबरोबर शेअर कराव्यात म्हणून झिमाड ग्रुपच्या वतीनं मी आज तुमच्याबरोबर लाईव्ह काही गोष्टी सांगणार आहे. वृषाली, विनायक, राज आणि ही जी सगळी मंडळी आहेत झिमाड ग्रुपची, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, कारण या निमित्तानं काही आठवणा उजाळा देण्याची संधी मला मिळते आहे. अनेक मंडळी जॉईन होताना मला दिसत आहेत. मी सर्वांची नावं आता घेणार नाही, पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचं कारण असं की मी जर नावं वाचायला लागलो इकडे तर मला जे सांगायचं आहे त्याच्यामधून कदाचित थोडंसं हलण्याची शक्यता होते. माझं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी सर्वांचा उल्लेख करत नाही, पण माझी खात्री आहे की तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल. दोन गोष्टी मला प्रामुख्याने सांगायच्या आहेत. त्या अशा की ग्रेस सर हे सगळे आपल्या सर्वांच्या मनातले, हृदयातले कवी आहेत. त्यांच्याबद्दल तर बोलणार आहेच, आणि मातृदिनाच्या निमित्तानं काही आईच्या कविता आणि एक दोन तिच्या आठवणी मला सांगायच्या आहेत. लाईव्ह आणि फेसबुक लाईव्हच्या संदर्भात एक मुद्दा मात्र मला जरा असा इथे मांडावासा वाटतो, जो मी सुरुवातीला मांडतो, आणि मग आपण आपला जो मुख्य कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया असं मला वाटतं. की असं आहे, सुरुवातीला एक गोष्ट सांगतो ती अशी की हे जे तुम्हाला मी सांगतो आहे ते फार कोणी मी मोठ्या पिढीतला कवी आहे आणि मी स्वतःला खूप मोठा कवी समजतोय म्हणून तुम्हाला मी काही सांगतोय असं मात्र कृपया मानू नका. हे माझं मला समजावणं आहे अशातलाच भाग आहे. म्हणजे मी जे बोलतो ते परत मलाच आहे, समोर आरसा आहे. म्हणजे की स्वतःला समजावण्याची प्रक्रिया आहे. आता कोरोनाचा सगळा हा प्रकार सुरू असताना दोन तीन गोष्टी प्रामुख्यानं समोर आल्या ज्यानं मनाला थोड्याशा वेदनाही झाल्या. त्या अशा होत्या की व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अक्षरशः करोना संबंधित कवितांचा पाऊस पडतो आहे आणि पडलेला आहे. आणि मग एक विचार असा मनामध्ये आला की खरंच प्रत्येक कवीनं करोना संबंधित कविता लिहिणं गरजेचं आहे का? असा काही नियम कुठे केला आहे का की तुम्ही येताना करोनाची एखादी तरी कविता घेऊन या, नाही तर मग ऑफिसमध्ये तुम्हाला घेतलंच जाणार नाही किंवा तुमची इन्क्रिमेंट तुम्हाला दिली जाणार नाही, असं कुठं काही नियम वगैरे आहे की काय? असं समजून सगळेजण करोनाच्या मागे लागून ती कविता लिहितात असं दिसते. पण इतकी सोपी कविता तर असत नाही असं मला वाटतं. कवितेकडे गंभीर बघणारी जी मंडळी आहेत ती माझ्याशी सहभागी होतील, सहमत होतील माझं जे काय बोलणं आहे त्याच्याशी. कविता लिहायला हरकत नाही, पण अगदी प्रत्येकानं करोनाबद्दल लिहायलाच पाहिजे असंही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट या दरम्यान मला ती जाणवली, म्हणजे माफ करा, ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते ते अशी की जवळजवळ प्रत्येकजण लाईव्ह येतो आहे. म्हणजे आता मी जर माझा लाईव्ह असं काहीतरी एक कार्यक्रम आहे असं म्हणून जर मी पोस्ट केली तर त्यावेळेला किमान 20 ते 25 कवी कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लाईव्ह आहेत. म्हणजे स्वतःच लाईव्ह येत आहेत, स्वतःच्या कविता सादर करतायत, अनेक ग्रुपमधून कविता सादर करतायत. आणि हे लाईव्हचं प्रकरण इतकं वाढलं आहे की तिथेही आता असं वाटायला लागलं की हे अतिपरिचयादवज्ञ तर होणार नाही ना. म्हणजे एखाद्या गोष्टीचा जर अतिरेक झाला तर तो मारक असतो असं म्हणतात, तर तसंही काहीसं होऊ नये असं मला वाटतं. त्याची गोडी निघून जाईल मग, आणि मग ते एक रुटीन गोष्ट होऊन जाते. एखादी गोष्ट जर सतत घडत गेली आपल्या आयुष्यामध्ये तर ते रुटीन होऊन जाते, आणि त्याच्याकडे मग अतिशय गंभीरपणे बोलणारी जी मंडळी जेव्हा खरोखर लाईव्ह येतील त्यांच्याकडेही कानाडोळा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग लाईव्ह बोलवणारी जी मंडळी आहेत त्यांनी, आणि लाईव्ह बोलवल्याबरोबर होकार देणारी जी आहेत मंडळी त्यांनी या दोन्ही गोष्टी थोड्याशा गांभीर्यानं घ्यायला पाहिजेत असे मला वाटतं. कवी ग्रेस यांच्याबद्दल मी नव्यानं तुम्हाला काही सांगायला पाहिजे असं नाही. एक गमतीचा किस्सा तुम्हाला सांगतो आणि आपण पुढे जाऊया. त्यांची एक आईची एक कविता आहे, त्यातल्या आधी एक कडवं तुम्हाला मी सांगतो की अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, अंगणात गमले मजला संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता.
आणि तो कंदील आणि त्या कंदिलाची काच आणि त्या काचेचा चटका याची गोष्ट खुद्द ग्रेस सरांनीच मितवामध्ये सांगितलेली पण आहे. त्याने असं म्हटलेलं होतं की सावत्र बहीण खूप सुंदर होती माझी, देखणी. आणि त्यांनी लिहिताना असं फार सुंदर एक वाक्य लिहिलं आहे, देखणी कशी होती तर निजलेल्या नक्षत्रासारखी. माझी सावत्र बहीण निजलेल्या नक्षत्रासारखी देखणी होती. एकदा पाणोट्यावरून परत येण्याची वेळ झाल्यावर, म्हणजे 3:00 वेळेला, माझ्या सावत्र बहिणीनं माझा हात धरला, मला नदीकडे घेऊन गेली, कपडे अंगावरचे उतरवले. तिला पाण्याची लय होती, चट लागलेली होती आणि मी पाण्याला घाबरणारा होतो. तिनं मला पाण्यात ओढलं, मी बुडू नये, मला मिठी मारली बुडू नये म्हणून, आणि गच्च झाडीकडे मला घेऊन गेली. दारातच आईनं मला गाठलं आणि माझ्या उघड्या भिजल्या पाठीवर जळत्या कंदिलाच्या काचेनं चटका दिला, अशी आठवण गिरीस्थरांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता, अशी ओळ त्यामध्ये ती आलेली आहे. या कवितेच्या संदर्भात अनेक वेळेला गिरीस्थरांची माझं बोलणंही झालेलं होतं. खूप चांगला स्नेह त्याने मला मिळाला. अगदीच 1-2-4 दिवसापूर्वी कवितेने मला काय दिलं, अशा प्रकारचा एक आम्ही संवाद लाईव्ह करत होतो. त्याच्यामध्ये बागवे सर होते, मी होतो, नारायण लाळे होते, दिलीप पाटील होता, साहेबराव ठाणगे होते, मनीष पाटील होता, विजयराज बोधनकर होता, अशी सगळी मंडळी. आणि कवितेने नेमकं काय दिलं, अशा प्रकारचा विषय सुरू असताना मी जेव्हा बोलायला लागलो तेव्हा मला प्रकर्षानं जाणवलं ती गोष्ट म्हणजे अशी की ही नक्षत्रासारखी सगळी जी मंडळी आहे, ज्याच्यामध्ये पाडगावकर सर आहेत, नारायण सुर्वे सर आहेत, शंकर वैद्य सर आहेत, ग्रेस सर आहेत, शांताबाई शेळके मॅडम आहेत, इंदिरा संत मॅडम आहेत, बागवे सर आहेत, ही सगळी मंडळी मला माझ्या आयुष्यात कवितेने दिली. आणि म्हणून कवितेनं जर मला काय दिलं असेल तर या सगळ्यांची जवळीक, असं मी तेव्हा म्हटलं होतं. हरीश भगवते नावाचा एक माझा मित्र आहे बरं का, आणि तो नागपूरला असतो. पूर्वी माझ्याकडे BRCमध्ये काम करत असे, आणि नागपूरला आमचं एक दुसरं एक युनिट आहे, तिथे त्याची बदली झाली आणि तो तिकडे गेला. त्याची बहीण मग आमच्या कॅम्पसमध्ये राहते सह्याद्रीमध्ये, तर तो बऱ्याच वेळेला तिच्या बहिणीकडे येतो आणि आला की सकाळ सकाळी माझ्याकडे येतो. त्याची येण्याची नेहमीची वेळ शुक्रवारी संध्याकाळी गाडी पकडायची, शनिवारी सकाळी इथं पोहोचायचं, रविवारी संध्याकाळची गाडी पकडायची आणि मग सोमवारी परत ऑफिससाठी निघून जायचं. असं 2 दिवस तो भेटायला येतो. आणि मला मात्र आला की 1-2 तास त्याचे मिळतात. आम्ही फार छान गप्पा मारतो. गेल्या 30-1 वर्षापासून त्याची माझी दोस्ती आहे. एकदा शुक्रवारी त्याने मला फोन केला की मी सतीश निघतोय नागपूरवरून आणि उद्या सकाळी तुझ्याकडे येतोय, सकाळचे 1-2 तास माझ्यासाठी जरा मोकळे ठेव. मी म्हटलं ओके, आनंद आहे, हरीश येतोय तर मजा आहे. आणि मग हरीश ठरल्याप्रमाणे आला शनिवारी. तर तो खूप घाबरलेला होता आणि तो म्हणाला, अरे यार मी वाचलो रे, म्हणजे माझं काय खरं नव्हतं बाबा. तर मी म्हटलं काय झालं गाडीमध्ये, म्हणजे काय गडबड झाली का, मी तो असं काय बोलतो. नाही म्हणाला, अरे यार एक वेडा चढला होता गाडीमध्ये आणि माझी पूर्ण वाट लागली त्या सगळ्या प्रकरणात. म्हणलं झालं काय. तर मला बघ मी 3rd AC बसलो होतो आणि माझ्या समोरच्याच खाली बर्थवर एक माणूस येऊन बसला, असे पिंजारलेले केस आणि लाल भडक असे डोळे, अशी एक शबनम होती आणि दातानं असं ते काडीनं असं दातातलं काहीतरी खोचकत होता आणि माझ्यासमोर येऊन बसला. तर आता समोर बसलाय तर मी त्यांना विचारलं की बाबा कुठे जाणार काय, असं थोडीशी ओळख होईल म्हणून. त्यानं माझ्याकडे असं रागानं बघितलं, उठून बाहेर गेला तो माणूस, परत येऊन बसला आणि रात्रभर त्याचं असं चालू होतं. मध्यंतरी एकदा कधीतरी TC आला, TC आल्याबरोबर त्यानं कशात तरी ते एक तिकीट काढलेलं होतं ते त्याला दाखवलं. TC गेल्यानंतर परत मी हळूच जाऊन 2-3 रात्रीचे वाजले होते, मी हळूच जाऊन बघितलं की माणूस नेमका करतो काय. तर हा माणूस दरवाजा उघडून दरवाजाला टेकून उभा होता भरधाव गाडीमध्ये. परत माझ्याकडे आल्याने असं रागाने माझ्याकडे असं बघत मला वाटलं की हा कोणतरी एक वेडा माणूस आहे आणि कदाचित मी जर झोपलो तर हा माझा गळा दाबेल. आणि इतका प्रचंड मी रात्रभर या माणसानं मला झोपू नाही दिलं, स्वतः नाही झोपला. कसाबसा मी ठाण्यात उतरलो, तो माणूस पुढे कुठे निघून गेला मला माहीत नाही आणि माझी पूर्ण वाट लागली. कसाबसा मी जगलो बाबा, असं म्हणून त्याने मला सांगितलं. मी म्हटलं हरीश असं होऊ शकतं, गाडीमध्ये अशी मंडळी भेटू शकतात. हा एक भाग झाला. पुढची फारच मस्त गंमत आहे. मी तुम्हाला कळेल की मी हा मुद्दा तुम्हाला मुद्दाम का सांगतोय, हे काय गंमत असते बघा. नंतर एकांताचा दिवा या कविता संग्रहाचं काम माझ्या सुरू झालं आणि निरंजन उजगरे सुरंग निर्मितीतर्फे तो कविता संग्रह करत होते.
आणि अनिल कुसुरकर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत होता. म्हणजे त्याचं सगळं ते कविता निवडणं, अमुक तमुक, माझंच चित्र, मीच काढलेली चित्र पाहिजेत, माझंच मुखपृष्ठ पाहिजे, असं वगैरे ते सगळं चाललेलं असताना तो म्हणाला की ग्रेस सरांच्या 4 ओळी जर आपल्याला तुझ्या या कविता संग्रहासाठी मिळालं तर मजा येईल सतीश. ते म्हणलं ठीक आहे, मी सरांना फोन करतो. सरांचे माझे संबंध खूप छान होते, छान आहेत अजूनही ते, म्हणजे ते गेले तसं मला वाटत नाही. तर मी सरांना फोन केला, म्हटलं की सर माझा कविता संग्रह येतोय. ते म्हणलं अरे वा क्या बात आहे, छान, चांगली गोष्ट आहे, मग काय करताय? हे काय करत नाही म्हटलं की मला तुम्ही 4 ओळी लिहा ना माझ्यासाठी, मला पाठराखण किंवा ब्लब म्हणून तुमच्या 4 ओळी पाहिजेत. ते म्हणाले असं नसतं कुठे. मी म्हटलं शुभेच्छा म्हणून द्या ना. तर म्हणाले की अरे बघ, मी तुला जर शुभेच्छा दिल्या म्हणून तू काय मोठा होणार नाहीस, तुझी कविता मोठी होणार नाही, आणि मी शुभेच्छा दिल्या नाहीत तर तुझी कविता छोटी होणार नाही. हे प्रत्येकाचं संचित असतं, तो जन्माला येतानाच घेऊन येतो. मी म्हणलं मला माहीत नाही, तुम्ही माझ्यासाठी 4 ओळी लिहायलाच पाहिजे. ठीक आहे म्हणलं, लिहितो, त्यात काय एवढं, लिहिन पाठवीन तुला, मग फक्त कोणाकडे पाठवायचं, कसं पाठवायचं ते मला सांग. म्हणलं त्याची काळजी करू नका, तुम्ही लिहा तर खरं. मग काही दिवसांनी त्याने मला फोन केला, मला म्हणाले बघ मी तुला वाचून दाखवतो काही ओळी, ते मी लिहिलं आहे, बघ तुला कसं वाटतं. मग त्यांचं छान वाचून दाखवलं. मी म्हणालो वा क्या बात आहे, खूप सुंदर त्याने लिहिलेलं होतं. एकांताच्या दिवा त्या पुस्तकाच्या मागे ते आहे सगळं छापलेलं. मग आता ते आणायचं होतं. मी हरीशला फोन केला. हरीशला म्हणलं अरे यार, माझे एक मित्रवर्य आहेत तिकडे, ग्रेस नावाचे, त्यांचा पत्ता मी तुला देतो, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी कवर दिले, ते कवर तू घे आणि स्पीड पोस्टनं मला पाठव. हरीश म्हणाला ओके, मी जातो. मग मी त्याला पत्ता दिला ग्रेस सरांचा. हा तिकडे गेला, तो पत्ता शोधला, बाहेरच पाटी लावलेली होती, आय एम अवेलेबल बट नॉट फ्री. हरीश म्हणाला काहीतरी गडबड दिसते, हा माणूस कसा असेल कोणाला माहिती. त्याने बेल दाबवली, ग्रेस सराने दरवाजा उघडला आणि हरीशच्या अंगाला कापरं भरलं. तो म्हणाला काय वेडा आहे का सतीश? ट्रेनमध्ये जो मला वेडा माणूस मारायला उठलेला होता, ज्याच्याकडून जीव वाचवून मी पळालो होतो, त्याच्याकडेच सतीशनं मला कसं काय पाठवलं म्हणे. तर त्याला काय बोलायचं सुचेना. ग्रेस सर म्हणाले तुम्ही सतीशकडून आलात ना, मग असे बाहेर का उभे आत या ना. जीव मुठीत घेऊन हरीश आतमध्ये गेला, त्याने दिलेलं ते कवर घेतलं, बाहेर आला आणि मला आधी फोन केला. म्हणाला तू खूप वेडा आहेस का, कोणाकडे पाठवतो मला तू काहीतरी ते आणायचं म्हणून. म्हणाल का रे, ग्रेस सरांच्याकडे पाठवलं, काय झालं? अरे म्हणाला त्या दिवशी तुला सांगितलं नाही का, ट्रेनमध्ये मला एक माणूस वेडा भेटला होता आणि मला रात्रभर झोपू नाही दिलं, तोच हा माणूस. अरे बापरे. पुढे गंमत अशी झाली की या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली पुढे, हरीशची आणि ग्रेस सरांची, की हरीशच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला हरीश ग्रेस सरांच्या घरी गेला आणि ग्रेस सर त्या वाढदिवसाला त्याच्याकडे गेलेही होते आणि 2 तास त्याच्याकडे जाऊन गप्पा मारून आले. सांगायचा मुद्दा असा की ग्रेस सर इतके कलंदर होते की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. हे बुडता बुडताना सांज प्रवाही अलगद भरून येण्याची किमया फक्त ग्रेस सरांच्याकडे होती. 1994च्या आसपास त्यांची आणि माझी भेट झाली. अनिल कुसुरकर आणि त्यांचा आधीपासूनचा स्नेह होता. तुम्हाला अनिल कुसुरकर माहीत आहे, अतिशय चांगला अनुवादक, ज्यानं रिल्केची आणि व्हॅन गॉगची काही पत्र अनुवादित केलेली आहेत. त्याची पुस्तकं खूप सुंदर गाजली. ती पुस्तकं काळी राधा नावाचं त्याचं एक पुस्तक आहे आणि त्रयस्थ नावाची कादंबरी जी मॅजेस्टिकनं काढली, ती खूप सुंदर कादंबरी त्याची आहे. तर त्याच्याकडे ग्रेस सर येणार असं त्याने मला एकदा सांगितलं की उद्या सकाळी ग्रेस सर माझ्याकडे जेवायला येणार आहेत, म्हणजे दुपारच्या वेळेला येतील आणि रात्रीचं माझ्याकडे जेवण घेणार आहेत. तर मी त्याला म्हणाल की मला एकदा त्यांना लांबून बघू दे ना अनिल, मला फक्त त्यांना एकदा बघायचं आहे. तर मला काही हरकत नाही, मी त्यांची परवानगी घेतो आणि तुला तसा फोन करतो. आणि मग अनिलने मला फोन केला की मी ग्रेस सरांना विचारलं आणि त्यांनी तुला यायला हरकत नाही असं म्हणतायत, तर तू निघ. तर मी तेव्हा घाटकोपरलो होतो. मला आश्चर्य वाटेल की मी तिकीट न काढता मिळेल ती ट्रेन जाऊन बसलो आणि अनिलच्या घरी जाऊन पोचलो विदाऊट. तेव्हा काही सुचतच नव्हतं, म्हणजे कधी एकदा जातोय आणि ग्रेस सरांना भेटतोय असं वाटत होतं. आणि मग त्यांच्याकडे गेलो, ग्रेस सरांच्या समोर जाऊन उभं राहिलो. अनिलनं ओळख करून दिली. ग्रेस सर म्हणाले देवा, तुम्ही अनिलना काय म्हणालात की ग्रेस सरांची परवानगी घ्या भेटण्यासाठी.
मी गप्प राहिलो उभा. ते म्हणाले, परवानगी ही नेहमी देवाची घ्यायची असते, माणसाची नाही. आणि मी माणूस आहे, माझी कसली परवानगी घेता? मला नाही का आवडत माणसांना भेटायला? मलाही तुम्हाला भेटण्याची उत्सुकता होतीच. आणि मग त्यांच्याजवळ बसलो आणि मग त्या गप्पा सुरू झाल्या आणि आणि तुकाराम आणि ज्ञानेश्वरवर ते बोलत होते त्यावेळेला. मग रात्री कधीतरी आम्ही एकत्र डिनर घेतलं, मग त्यांना सोडायला गेलो. आणि त्याच्यानंतर हा पायंडा पडून गेला की जेव्हा जेव्हा ग्रेस सर मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांनी मला आधी फोन तर केलाच, पण त्या प्रत्येक वेळेला मॅक्झिमम प्रत्येक वेळेला ते माझ्या घरी आलेले आहेत. घाटकोपरला येऊन बसायचे आणि मी ऑफिसमध्ये असलो तरी त्यांना काही फरक पडायचा नाही. मी ते आई असायची, माझी बायको असायची, लहानगा माझा मुलगा होता आत्मज, 2-1 वर्षाचा असेल तो, तर त्याच्याबरोबर खेळायचे आणि त्याच्याबरोबर त्यांच्या काहीतरी गप्पा चालायच्या. आई म्हणायचे की यांच्याशी काय बोलायचं आता, इतका मोठा माणूस हा. आणि काय तरी ते म्हणायचं, नाही तुम्ही मला एक भाकरी करून द्या, काही नाही हरकत. आणि मी बसतो, मला काय नाही, मला आवडतं तुमच्या घरात बसायला, असं म्हणून ते गप्पा मारत बसायचे. आणि आईशी त्यांच्या काहीतरी गप्पा चाललेल्या असायच्या, ती काय बोलते आणि यांचं काय काय चाललेलं असायचं मी येईपर्यंत. मग मी आलो की मला घेऊन कुठेतरी निघायचे. आणि हा स्नेह अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा टिकला. म्हणजे दीनानाथमध्ये असताना मी तुम्हाला सांगतो की दीनानाथमध्ये सर कोणाला येऊ द्यायचे नाहीत. म्हणजे खाली तसे बंधन घालून ठेवलेलं होतं की ग्रेस सरांना कोणी जर भेटायला आलं तर त्यांना वरती पाठवू नका, माझी परवानगी घेतल्याशिवाय, असं सांगण्यात आलेलं होतं. पण मला तिकडे मुक्तद्वार होतं, अगदी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स होत्या खाली, सर्वांना सांगून ठेवण्यात आलेलं होतं, सतीश जर कधी आला, कधीही आला, रात्री अपरात्री बेरात्री कधीही आला, तर त्याला अडवत जाऊ नका, त्याला लगेच माझ्याकडे पाठवा, माझ्याकडे कोणी असलं तरी. आणि तो नियम आयुष्यभर माझ्या बाबतीत पाळला गेला होता. मला तिकडे मुक्तद्वार होतं. मी सरांना एकदा विचारलं होतं की तुम्ही असं बंधन का घातलं? लोक तुम्हाला भेटायला येतात, यायची इच्छा व्यक्त करतात, मग तुम्ही नको का म्हणता? खाली का सांगता त्यांना मला आधी कळवा वगैरे म्हणून? ते म्हणाले, तुम्हाला सांगायला हरकत नाही, लोक मला बघायला माझ्या तब्येतीची विचारपूस करायला नाही येत. मी म्हणाल, कशाला येतात? तुम्हाला भेटायला यायचं असेल तर आता कशाला येतील? दीनानाथमध्ये तुम्हाला भेटायला तुमच्या तब्येतीची विचारपूस करायलाच येतात ना? नाही म्हणाले, मी कणाकणानं कसा मरतोय हे बघायला येतात लोक म्हणे. तेव्हा त्यांनी मला महाभारतातल्या भीष्माची उपमा दिली होती. ते म्हणाले होते, शरपंजरी भीष्म जसा रणांगणात पडलेला असतो, त्याच्या शरीरात सगळे बाण खुपसलेले असतात आणि त्या शरपंजरावर तो पडलेला असतो. इच्छामरण असतं त्याला, मलाही इच्छामरण आहे म्हणाले. इच्छामरण असूनही तो जिवंत असतो, कारण हस्तिनापुराचं काय होतं हे त्याला पाहायचं असतं म्हणे. कदाचित तसं माझं आहे म्हणाले. हा येणारा प्रत्येक माणूस एक बाण घेऊन येतो आणि मला मारून निघून जातो. खूप कमी मोजकी मंडळी अशी आहेत, ती खरंच माझी विचारपूस करायला येतात, बाकीची मंडळी विचारपूस करायला येत नाहीत, असं ते तेव्हा म्हणालेले होते. आणि नंतरच्या काळामध्ये मला हे खूप जाणवतही गेलं आणि मला त्यांचं हे पटतही गेलं की कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला आय एम अवेलेबल बट नॉट फ्री असं म्हणणं त्यांचं जे होतं ते त्यांनी आयुष्यभरासाठी पाळलं. खूप मनस्वी माणूस, त्यांच्या खूप आठवणी आज माझ्या मनामध्ये आहे. त्याची लिंक लागत नाही, काय बोलावं काय सांगावं असं होतं बऱ्याच वेळेला. तुम्हाला गंमत सांगतो की दीनानाथमध्ये कधी आपण गेलो, तुमच्यापैकी अनेक जण कदाचित गेलेही असतील, तुम्हाला त्याचा अनुभवही आला असेल, तर त्यांची फार एक गंमत असायची. आता मी समजा गेलो तिकडे, तर आधी मला ते फोन करायचे आणि ते फोन विचित्र असायचा. त्यांचा फोन असा असायचा की हे बरं आहे, म्हणजे आम्ही दीनानाथमध्ये इकडे पडलोय आणि तुम्ही तिकडे मजा करा. म्हणजे तुम्ही तिकडे मजा करा, मी दीनानाथमध्ये पडलोय असा अर्थ म्हणजे मी ताबडतोब निघणे आणि दीनानाथमध्ये पोहोचणे, एवढाच तसा असायचं. आणि मी जायचो तिकडे. मी गेलो की मला म्हणायचं, अरे अचानक कसे काय आलात? आता त्यांना काय सांगायचं? म्हणजे यांनीच मला बोलवून घेतलेला आहे, तसा फोन आलेला असतो त्यांचा, तरी मला विचारायचे की तुम्ही अचानक कसं? आता त्याची मला सवय झालेली होती. पण तिकडे गेलं की गंमत असायची त्यांची. म्हणजे अगदी जर मी सकाळच्या वेळेत गेलो, म्हणजे कोणी तर असा युनिफॉर्म घातलेला, हॉटेलमध्ये जसा असा छान वेटर असतो ना, युनिफॉर्म असा पूर्ण पांढरी कपडे घातलेला, वरती अशी टोपी ती वेटरची, आणि तो मग त्यावेळेला सकाळचा तो नाश्ता घेऊन येणार. तशा स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेल्या होत्या, सांगावं लागायचं नाही कोणाला. कोणी त्यांच्याकडे गेलं, जर सकाळच्या वेळेत गेलं की त्यांच्यासाठी नाश्ता, चहा, कॉफी, ज्यूस
दुपारच्या वेळेत गेलं तर जेवण, संध्याकाळच्या वेळेत गेलं तर चहा पाणी, अशी सगळी जय्यत व्यवस्था केलेली होती. ती व्हायचीच. त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स तशा दिलेल्या होत्या. मग ते सगळं नाश्ता बिष्टा, मग इकडचं तिकडचं, मग आई काय करते, मुलं काय करतात, अमुक करतात तमुक करतात, असं सगळं ते सांगितलं की मग मला म्हणायचे तुम्हाला निघायचं असेल ना, तुमची काहीतरी 4ची गाडी होती ना, तर 3:30 झालेत, मग निघा, मग तुम्हाला वेळेत पोहोचता येईल. मग मी निरोप घेऊन खाली यायचो. असं अनेक जणांचं झालेलं आहे बरं का. आणि मी निरोप घेऊन खाली आलो की मग आपल्या लक्षात यायचं, अरे यांना बघायला म्हणून मी गेलो तर यांच्या तब्येतीची चौकशी केलीच नाही आपण केली नाही असं नव्हतं. ते इतकं संमोहन असायचं त्यांचं की ते त्यांच्या तब्येतीकडे तुम्हाला फिरकूच द्यायचे नाहीत. अशी तुम्हाला गुंडळून टाकायची त्या तुमच्या सगळ्या कसल्या वातावरण. नवीन काय लिहिलं सांग, नवीन कविता कुठली लिहिली, कोणाची चांगली वाचली, लोक कोणाबद्दल काय लिहितात, काय काय वाचतात, हे सगळं गुण असा तुम्हाला ते असं आतमध्ये आणि संमोहित व्हायचं त्यांच्याकडे गेल्यानंतर. त्यांचे अनेक फोन माझ्या स्मरणात, म्हणजे त्यांचे फोन असे असायचे, रात्री 1-1:30 त्यांचा फोन यायचा मला, काय देवा झोपलात काय, असे त्यांची ती सुरुवात असायची. आणि मग फोन सुरू व्हायचा आणि तो मग पहाटेपर्यंत चालायचा, कधी 3, 4, 5, 6 वाजेपर्यंत. आणि मग मी फक्त येस सर, नो सर, असं सर, हो सर, आणि ते सलग बोलत राहायचे, सलग. आता वाटतं की तेव्हा जर रेकॉर्डिंगची जर व्यवस्था असती आणि हे जर रेकॉर्ड केलं असतं तर केवढा ऐवज माझ्याकडे झाला असता असंही वाटत राहतं. पण ते अगदी वरच्या तारेमध्ये बोलत असत. मी त्यांना लिहिताना बघितलेलं. माझं भाग्य किती बघा की सामनामध्ये जेव्हा ते आर्टिकल लिहित असत, लेख लिहित असत, पण दर 15 दिवसांनी त्यांचा एक लेख प्रसिद्ध व्हायचा सामनामध्ये. तेव्हा तर मुलुंडमध्ये ते त्यांच्या मुलीकडे उतरलेले असताना तिथे ते बसून डिक्टेट करताना आणि लिहिताना मी सगळं त्यांना ते पाहिलेलं आहे. एक टाकी असं सुंदर अक्षरामध्ये ते लिहून मग ते त्यांच्या त्या लेखनिकाला ते फोनवर सांगायचे कधी कधी, किंवा मग पाठवून द्यायचे, मेलनं पण पाठवून द्यायचे. अतिशय काटेकोरपणा होता त्यांच्या आयुष्यामध्ये आणि खूप प्रेमळ असा माणूस होता. म्हणजे लोकांनी त्यांना म्हणजे अशी अनेक विशेषणं लावली सगळी की माणूस घाणा आहे, माणसं आवडत नाहीत, लोकांच्यात मिसळत नाहीत वगैरे वगैरे. पण तसा अनुभव मला कधी आला नाही. त्यांच्यातला माणूस मला सतत जाणवत राहिलेला आहे, दिसत राहिलेला आहे. आणि तितक्याच आनंदाने त्यांनी सगळं मला हे केलेलं आहे माझ्याबरोबर. सरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती अशी की त्यांना इतर कवींच्या कवितांबद्दल माहिती होती. म्हणजे वाचन अफाट होतं त्यांचं. म्हणजे समकालीन कविता त्यांना माहिती होतेच, पण अर्वाचीन आणि इंग्रजी, उर्दू आणि हिंदी यातले अतिशय महत्त्वाचे कवी त्यांना माहिती होते. आणि ते बोलता बोलता त्याचे दाखले देत असत. म्हणजे दिवाळी अंकामध्ये कविता जर आल्या तर मग फोन यायचा त्यांचा कधीतरी. ते मला म्हणायचे की अमुक अमुक अंकातली तुमची कविता आवडली वगैरे वगैरे. ते झालं लगेच मला सांगायचे की त्याच अंकातल्या अमुक अमुक पेजवर अमुक अमुक कवीची कविता आहे, ती वाच. आणि मला आश्चर्य वाटायचं की इतका मोठा माणूस दुसऱ्या एका कवीची कविता वाचायला मला आग्रहानं भाग पाडतो आहे, हे आता फारसं जाणवत नाही खरं म्हणलं तर. आणि त्यातले अनेक कवी असे होते की त्यांनी खुलेआम सरांना 4 चौघामध्ये अतिशय वाईट वाईट बोललेले मला माहिती आहे. त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात कधी आकस नव्हता सरांच्या मनामध्ये. त्यांच्या कधी चांगली कविता कुठे आली तर ते मला आवर्जून सांगत असत, ती कविता वाचायला पाहिजे. त्यांचा दुसरा एक मुद्दा असा होता की लोक नको त्या गोष्टीचा बाऊ करतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. म्हणजे ग्रेस दिसतो कसा, ग्रेस बसतो कसा, ग्रेस उठतो कसा, ग्रेस चालतो कसा, ग्रेस पितो कसा वाटेल ते, पण ग्रेस लिहितो कसा याच्याबद्दल जाहीरपणे कोणी बोलत नाही, असं ते म्हणत असत. माझ्या सगळ्या लेखनावर, माझ्या सगळ्या कवितेवर दुर्बोधतेची बेसरबिंदी आहे. हा कवी दुर्बोध असा एक शिक्का माझ्या सगळ्या लेखनावर लोकांनी मारलेला आहे आणि मला बाजूला टाकलेला आहे, असं ते म्हणत असत. पण एखादा कवी जर समजून घ्यायचा असेल, त्याची जातकुळी समजून घ्यायची असेल, तर त्याला त्याच्या असण्या नसण्या सकट आपण स्वीकारायला पाहिजे. हे आपण करत नाही बहुधा, असं त्यांना वाटत असेल. माझं साहित्य लोकांनी वाचावं, ते डोक्यावर घेऊन त्यांनी ते नाचावं, असं मला कधीच वाटत नाही, अशी माझी इच्छा नाही. मी लिहितो
मलाही खूप आवडतं, माझ्या कवितेला एकाने कुणीतरी जर दाद दिली तर ते मलाही खूप आवडतं, नाही असं नाही. पण माझा तो अट्टाहास नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे असं ते म्हणत असत. तुम्हाला एक गमतीचा भाग, एक किस्सा सांगतो, तुम्हाला कळेल म्हणजे काय असतं ते. ग्रेस सरांची कविता काय आहे, त्याचे पडसाद कसे उठू शकतात, कुठे असतात ते. कळव्यामध्ये आमच्याकडे एक सारस्वत बँक आहे आणि शनिवारी ती सकाळी 8:30 वाजता उघडते आणि एरवी ती 2:30 दुपार संध्याकाळची वेळ असल्यामुळे मला बँकेत जायला मिळत नाही. एका शनिवारी मी सकाळी तिकडे गेलो होतो, तर प्रभू नावाच्या मॅनेजर होत्या तिकडे, माझ्या ओळखीच्याही होत्या. तर मी गेलो 9च्या आसपास असेल बँकेमध्ये. तेव्हा त्या बँकेमध्ये बारीक आवाजामध्ये, म्हणजे सेंट्रलाइज साऊंड सिस्टम असते ना, त्याच्यामध्ये भय इथले संपत नाही ही ग्रेस सरांची कविता लावण्यात आलेली होती. मला थोडं आश्चर्य वाटलं की सकाळ सकाळी बँकेमध्ये भय इथले संपत नाही मध्ये तुझी आठवण येते ही कविता लावलेली आहे. तर मी मॅनेजरच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो, हे कोणाचं गाणं लावलं आहे तुम्हाला माहिती आहे का? हो, ग्रेस सरांची कविता आहे. हां म्हणालो, बरं आहे. म्हणजे मला ते जरा समजून घ्यायचं होतं. मग बाहेर आलो आणि मी ग्रेस सरांना फोन केला. मी म्हणालो की सर गुड मॉर्निंग, मी बँकेमध्ये आहे. तर म्हणाले बरोबर, तुम्ही बँकेमध्येच असणार, पण आधीच तुम्हाला सांगून ठेवतो, मी तुमच्या कोणत्याही कर्जासाठी जामीनदार राहणार नाही, मला सांगायचं नाही. मी म्हटलं पण मी कुठे म्हटलं आहे, मी कशासाठी फोन केला तर ऐकून घ्याल की नाही? नाही नाही, ते काय नाही म्हणाले, मला माहिती आहे तुम्ही कशासाठी फोन करत असाल. मी म्हणाल नाही सर, ऐकून तर घ्या. मग म्हणाल नाही नाही, मी गंमत करत होतो, तुम्हाला जर जामीनदार पाहिजे असेल तर ह्या बँकेचा जो चेअरमन आहे ना त्याला सांगतो म्हणाले जामीनदार आहे, तुम्ही कशाला काळजी करता, आता बोला कशासाठी फोन करत होतात. मी म्हणालो सर भय इथले संपत नाही, तुमचीच आहे ना कविता. तर सर म्हणाले हो, काय झालं तसं. मी म्हणाले ते बँकेमध्ये लावलंय ते गाणं आणि सगळेजण मस्त मजा करतायत. सर म्हणाले बरोबर आहे, हे राईट प्लेस आहे म्हणे माझ्या कवितेसाठी, बँकेमध्येच ते गाणं वाजायला पाहिजे, बँकेतलंच भय आता संपण्याचं झालंय, अशी परिस्थिती आहे लोकांची बाहेर. मी म्हटलं सर तसं नाही आहे, अतिशय आवडीनं सगळे ऐकतायत आणि लोकही ऐकतायत आणि म्हणून तुम्हाला फोन केला होता. सर म्हणाले माझ्या वतीनं ते जे मॅनेजर किंवा तिथले कोणी ज्यांनी ते लावलं त्यांचे आभार व्यक्त कराल का, त्यांना सांगा की ग्रेस सरांनी तुम्हाला नमस्कार सांगितलं आहे. मी म्हणाल काही हरकत नाही. मग म्हटलं सर तुम्ही बोलाल का त्यांच्याशी, मी जर फोन लावून दिला तर बोलाल, मॅनेजरशी बोलाल का? बोलेन की म्हणाले, त्यामध्ये काय, मी आभार मानेन, त्यामध्ये काय. मग मी फोन परत बंद केला, मॅनेजरच्या केबिनमध्ये गेलो, प्रभू मॅडम तिकडे बसलेल्या होत्या. मी म्हटलं मॅडम थोडंसं काम असं होतं. म्हटलं तुम्ही कधी ग्रेस सरांना भेटलाय का हो? तर त्या म्हणाल्या भेटलेलं तर नाही आहे. का बरं? नाही नाही, ते गाणं तुम्ही लावलेलं आहे. हो, मग तुम्ही ग्रेस सरांशी बोलू शकाल का आत्ता? त्या म्हणाले मी आत्ता ग्रेस सरांशी कसं? मी म्हणजे फोन लावून देतो ना. तुमच्याकडे फोन नंबर आहे त्यांचा? म्हटलं आहे, मी आता बोललो त्यांच्याशी, तुम्ही गाणं लावलं ते सांगितलं, त्यांना खूप आनंद झाला, तुमचे आभार माना असं त्याने मला सांगितलं आहे. मी म्हटलं तुम्हीच बोला. तुम्ही बोलता का? पण ते सर ग्रेस सर बोलतील माझ्याशी. मी अहो बोलायला काय, बघूया ना आपण, फोन लावतो ना, मी म्हटलं. आणि मी फोन लावला आणि तो स्पीकरवर ठेवला. मी म्हटलं सर नमस्कार, प्रभू मॅडम इकडचे मॅनेजर आहेत, तुमच्याशी बोलत आहेत, बोला 2 मिनटं त्यांच्याशी. आणि ग्रेस सर बोलले छान त्यांच्याशी. म्हणाले क्या बात आहे, बँकेसारख्या ठिकाणी तुम्ही माझी कविताला वाजवताय, त्याचा मला खूप आनंद झाला. मग इकडचं तिकडचं सगळं असं सांगून त्यांनी, आणि त्या प्रभू मॅडम इतक्या भारावलेल्या होत्या की त्या म्हणाला मी कसं तुमचा आता आभार व्यक्त करू, ऋण कसं व्यक्त करू, इतक्या मोठ्या माणसाशी ज्याला मी कधी बघितलं त्याच्याशी मी आज बोलले, माझ्या कानावर विश्वास नाही बसत आहे म्हणाल्या. त्याचा एक फायदा तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मी बँकेत जायचो ना, त्यावेळेला मला कुठल्याही कामासाठी लाईन नाही लावावी लागली तिकडे. त्यामुळे बँकेच्या तिकडे मॅनेजर केबिनमध्ये बसून घ्यायचे आणि म्हणायचे तुमचं काय काम असेल तर सांगा, आपण करूया. मग ते विचारायचे ग्रेस सर काम करतात. तो मोठेपणा म्हणून नव्हे, तर ग्रेस सरांची तुम्हाला गोष्ट सांगत होतो मी की त्यांचं वागणं असं होतं. त्यांना बोलायला आवडत असे, माणसं जोडायला आवडत असे. पण काही माणसांनी असं मात्र जाणीवपूर्वक केलेलं होतं की माणसं त्यांच्यापासून दुरावत चाललेली होती. ग्रेस सरांच्याबद्दल अनेक गोष्टी आहेत, जाता आता पुढच्या काही भागात मी सांगणार आहेच. मातृदिन आहे आज आणि त्यानिमित्तानं आईच्या संदर्भात काही बोलावं असंही माझ्या मनामध्ये आहे.
तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा मी देतो. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की ज्याच्याजवळ आई आहे स्वतःची, ती त्या मुलाजवळ जर राहत असेल तर तो आजच्या या घडीला सगळ्यात भाग्यवान आहे असं मला वाटतं. त्यातला एक भाग्यवान मी आहे. आपल्यापैकी अनेकांनी माझ्या आईला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. ती माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये असते, अजूनही असते, वाचत असते. आणि वाचनाची जी आवड आहे ती तिच्यामुळे मला लागलेली आहे. म्हणजे लहानपणापासून चांगल्या चांगल्या गोष्टी, देवादिकांची पुस्तकं, चरित्र तिनं माझ्याकडून वाचून घेतली. ती मला मोठ्यानं वाचायला सांगत असते. म्हणजे मनातल्या मनात मी वाचावं ते तिला आवडत नसेल. तू वाच मग मी ऐकते. अर्थात तिनं ते आधी वाचलेलं असायचं, पण तरी मी ते मोठ्यानं वाचून दाखवावं असं तिला मात्र वाटत असे. त्याचा फायदा मला तेव्हा नाही झाला, कळला नाही त्याचा काय फायदा असतो ते. पण मी जेव्हा पुढे या क्षेत्रामध्ये आलो तेव्हा ते मला जाणवायला लागलं. भाषाशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की एखादी गोष्ट, एखादं तुम्ही जे वाचताय ते जर तुमच्या लक्षात राहायचं असेल तर 3 पायऱ्यांमध्ये त्याचं वाचन करायला पाहिजे. सुरुवातीला मोठ्यानं वाचायची सवय पाहिजे, मग हळूहळू आपल्यालाच ऐकू जाईल असं वाचायला पाहिजे, आणि मग मनातल्या मनात वाचायला पाहिजे. मग त्याचा जो सारांश आहे तो तुमच्या मनामध्ये कायमचा कोरला जातो. आणि मी भाग्यवान असा की माझी जी पहिली जी पायरी होती मोठ्यानं वाचण्याची ती बालपणातच झालेली होती. त्यामुळे पुढे वाचताना अनेक पुस्तकं जेव्हा वाचली किंवा कविता संग्रह वाचतो आताही, तेव्हा मला चटकन त्यातली जी मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून जाते. त्याचं सगळं श्रेय माझ्या आईकडे आहे असं मला वाटतं. मला निवेदन करताना तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे. मला स्टेजवर बोलताना, आता मी तुमच्याकडे बोलतो तेव्हाही तुम्ही मला ऐकलेलं आहे, बोलताना ऐकलेलं आहे. पण एक तुम्हाला गमतीची किस्सा सांगतो, गमतीचा भाग, की सुरुवातीचं माझं भाषण जे मी आयुष्यातलं पहिलं भाषण जे मी केलं होतं शाळेमध्ये, मला वाटतं मी 4थीत असताना कदाचित असेल, ते 1.5 मिनिटाचा रडण्याचा कार्यक्रम होता माझा. तो मी केलेला होता तेव्हा. त्याची गंमत सांगतो. म्हणजे माझ्या आईचा माझ्या या सगळ्या जडणघडींमध्ये काय भाग होता, ती कशी विचार करत होती तेव्हा, हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर एक छोटीशी कविता पण ऐकवणार आहे की 4थीला बाळासाहेब पाटील नावाचे आमचे मास्तर, एक गुरुजी होते, सर होते. तर ते महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी बालसभा घ्यायचे. आणि बालसभा म्हणजे असं की ती सभा मुलं चालवायची. मुलातलीच काही मंडळी भाषण करायची आणि मग त्यांच्यातलाच अध्यक्ष असायचा. आणि आम्ही टार्गेट पोरांचा ग्रुप आम्ही असं करायचो की ज्याला काही बोलता येत नाही ना त्याला अध्यक्ष करायचं. आणि तर मग ते बोलताना असा तो कापायला लागला किंवा त्याला बोलताना मग आम्ही खाली बसून टाळ्या वाजवायची, त्याची गंमत करायचो. त्याची टेर उडवण्याचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये माझा नंबर पहिला होता. त्यामुळे मी त्याच्यामध्ये पुढाकार असायचा माझा. एके दिवशी काय झालं, विष्णू परीट या माझ्या मित्रानं पटकन उठला आणि म्हणाला की आजच्या या बालसभेचे अध्यक्षपद सतीश सोळांपूरकर साहेबांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. झाली पंचायत. कोणीतरी लगेच अनुमोदन दिलं. माझ्या या गोष्टीला अनुमोदन आहे आणि मला त्या खुर्चीवर नेऊन बसवलं. आता माझी हाईट इतकी मोठी होती की टेबल समोर होतं, माझा फक्त चेहरा दिसत होता त्या मी खुर्चीवर बसल्यानंतर. म्हणजे उभं राहिलो तर मी टेबलच्या वरती जात नसे, अशी माझी त्यावेळेची उंची होती. आता कवितेत आणि तेवढीच उंची आहे, म्हणजे तो काय तो भाग नाही आहे, तुम्हाला सांगतो. आणि मग कुणी कुणी ती भाषणे केली, काय काय झालं, माझ्या अंगाला घाम सुटला होता, पाणी सुटलं होतं, काय करू काय. आणि मग शेवटी आता अध्यक्षांचं भाषण, मी बोलायला उभा राहिलो. आदरणीय गुरुजी असं म्हटलं आणि 1.5 मिनिटं रडलो, व्यवस्थित आनंदानं रडलो आणि खाली बसलो. आणि मग शाळा सुटल्यानंतर रडत रडत घरी, माझ्या पाठीमागे माझे मित्र, माझी सगळी चेष्टा करतायत. घरी आल्यानंतर आईनं बघितलं, माझ्या डोळ्यात पाणी, मी रडतो. आई म्हणलं, काय झालं रे, कुणी मारलं का, पडलंस का, काय झालं, बोल. मी काय बोलत नव्हतो. मग मित्रांना विचारलं आईने, काय रे, काय झालं याला, काय कशासाठी रडतोय हा. ते म्हणलं, नाही नाही, त्याचा एक रडण्याचा कार्यक्रम झाला आता शाळेमध्ये. तर आई मला रडण्याचा कार्यक्रम, मला नीट सांगाल का काय झालं ते. ते म्हणलं, काकी काय आहे की आमच्याकडे बालसभा असते, त्या बालसभेचा आज अध्यक्ष होता, याला एकही शब्द बोलता नाही आला. काय तर बोलता नाही आलं त्याला, नाही रडला म्हणाले ते, त्याला काय बोलता वगैरे येत नाही. रडला आणि रडतच आला आता घरी. माय म्हणाले, ते कोण घेतं ते सभा तुमची, कोणी सुरुवात केली आहे. तर ते म्हणाले, बाळासाहेब पाटील गुरुजी नाहीत का आपले, त्यांनी. हो का, बरं बरं, मग तुम्ही आता या मुलांनो, हां असं म्हणून त्यांना पाठवून दिलं.
आणि माझ्या बाबांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता जाऊन बाळासाहेब पाटील गुरुजींना बोलवून घेऊन या. गाव छोटं होतं त्यामुळे सर्वांची माहिती असायची त्यावेळेला. बाबा गेले, बाळासाहेब पाटील गुरुजींना बोलवून आणलं. मी तसाच रडत उभा होतो. बाळासाहेब पाटील आले म्हणाले, आज काय याला बोलता नाही आलं? शाळेमध्ये सभेमध्येच अध्यक्ष केला होता याला. ते आईनं ऐकल्यानंतर आई काय म्हणाली असेल, गुरुजी तुम्हाला लाज वाटत नाही? याला बोलता आलं नाही असं तुम्ही जेव्हा म्हणता, तुम्हाला लाज नाही का वाटत? हे आईचा पारा चढलेला बघितल्यानंतर बासू गुरुजी एकदम शांत झाले. म्हणजे काय झालं काकी, असं काय म्हणताय? ते म्हणाले, कशासाठी तुम्ही बालसभा सुरू केली शाळेमध्ये? उद्देश काय? काय नाही, मुलांना सभाधीटपणा यावा म्हणून, बोलावं म्हणून. हो का? मग आला याला सभाधीटपणा? हा बोलेल का आता पुढे? हा आयुष्यात कधीच नाही बोलणार. जो तुमच्या शाळेतल्या मुलांच्या समोर बोलू शकला नाही एक शब्द, तो पुढे जाऊन बोलेल, याला तुम्ही सभाधीटपणा म्हणता? तुम्हाला कळत नाही कसं करायला पाहिजे होतं? असं पाटील एकदम गप्प. कसं काय चुकले त्यांना कळे ना. आई म्हणाली, तुम्हाला एवढं कळत नाही का? मुलांची आधी तयारी करून घ्या, त्यांना विषय द्या, त्यांना कसं सांगायचं शिकवा, विषय कसा मांडायचा शिकवा, त्याची तयारी करून घ्या आणि मग मुलांच्याकडे उभं राहा आणि मग बघा कशी बोलतात मुलं ते. असं पाटील, हो बरोबर आहे, हे लक्षातच नाही आलं माझ्या काकी. आता आलंय ना लक्षात म्हणाले, तर आता उद्या शनिवार आहे, उद्या गेल्या गेल्या जाऊन शाळेमध्ये सांगा की पुढची जी बालसभा आहे त्याचा अध्यक्ष हा सतीश होणार आहे म्हणून, आणि उद्यापासून मी याला संध्याकाळी तुमच्याकडे पाठवते 1 तासभर, त्याची तयारी करून घ्या, तुमची जबाबदारी आहे ती. आणि मग नंतरचा 1 महिना ती मला त्यांच्याकडे पाठवत राहिली. माझी तयारी करून घेण्यात आली आणि नंतरच्या बालसभेमध्ये मी थोडंफार बोलू शकलो. नंतरच्या अनेक बालसभेमध्ये मग माझा बोलण्याचा सराव होत गेला. मी बोलायला लागलो आणि पुढे एक काळ असा आला की ज्यावेळेला शाळा पातळी, तालुका, जिल्हा, अगदी राज्यस्तरीय सुद्धा कुठेही ज्यावेळेला वक्तृत्व स्पर्धा असत, तेव्हा इतर शाळेतल्या मुलांनी भाग घेतलेला जर असेल तर त्या शाळेचे सर त्यांना सांगायचे की सोळांपूरचा सतीश सोळांपूरकर भाग घेणार आहे काय ते बघा. तो जर भाग घेत असेल तर तुम्ही 2ऱ्या आणि 3ऱ्या नंबरसाठी प्रयत्न करा. पहिला नंबर तो जीव गेला तरी तुम्हाला घेऊ देणार नाही. आणि मित्रांनो, ही गोष्ट खरी होती. नंतरच्या आयुष्यामध्ये मी तो माझा पहिला नंबर कुठेच सोडला नाही. मला बोलताना कधी त्रास झाला नाही आणि त्याची सगळी जी मुळं आहेत ती माझी तिकडे जाते. आईनं त्यावेळेला मला जर तसं सांगितलं नसतं, बाळासाहेब पाटलांना बोलवून माझ्याकडून तयारी करून घेतली नसती, तर कदाचित मी आज बोलू शकलो असतो की नाही मला माहीत नाही. याला जोडून एक किस्सा सांगतो, म्हणजे ह्या भाषणाचाच सांगतो, म्हणजे किती क्रिटिकल गोष्टी असतात आयुष्यामध्ये आणि किती क्रिटिकल गोष्टींना तुम्हाला हो म्हणावं लागतं काही वेळेला. ऑफिसमध्ये जे ग्रुप असतात त्या ग्रुपमधचं एक प्रेझेंटेशन असतं एक 3 महिन्यानंतर. म्हणजे तो ग्रुप काय काम करतो त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला सिनियर्सना द्यायचं असतं. त्या टेक्निकल प्रेझेंटेशन म्हणतात त्याला, आणि त्याच्यावर पुढची तुमची ग्रांट अवलंबून असते. मी मीडिया रिलेशन्समध्ये काम करत असताना माझे बॉस होते, त्यांनी माझा एक मित्र होता जॉर्ज नावाचा, जो कलिग माझ्यावर काम करायचा. तो टेक्निकल याच्यामधला एकदम परफेक्ट माणूस होता. त्याला सांगितलं की जॉर्ज, तुला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, अर्थात इन इंग्लिशमध्येच द्यावं लागतं ते, कारण सगळे समोर ऐकणारे इंग्लिशमध्ये असतात, प्रश्न विचारणारे इंग्रजीमध्येच असतात. आणि तू तयारी कर. आणि ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तेव्हा करायचं होतं. आणि ते प्रेझेंटेशन करत असताना मी मध्ये मध्ये जॉर्जकडे जाऊन बघत होतो. मला ते थोडा इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. अर्थात आय एम प्युअरली फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेशन, मला टेक्निकल गोष्टी नाही कळत काही, हे कळायच्या नाहीत तेव्हा. पण मी त्याच्याकडे जाऊन ते बघत होतो, सगळं असं बोलत होतो. प्रेझेंटेशनच्या आदल्या दिवशी जॉर्ज मला काय म्हणाला माहिती आहे ना, इसका मैं अभी कल देख कैसा करता हूँ, बजाता हूँ. मी म्हणजे किसका बजाता हूँ, काय लँग्वेज आहे, कोणाचं काय बोलतो. तो म्हणतो की मी उद्या येणारच नाही आहे प्रेझेंटेशन द्यायला. म्हणाल का बरं बाबा? नाही म्हणाला, ह्या माणसानं मला खूप त्रास दिलेला आहे, आता त्याचा बघ, म्हणजे मी नसेल तर याला प्रेझेंटेशन करावं लागेल आणि याला काहीच येत नाही त्यातलं, करू दे, आता मरू दे, मी नाही येणार. अर्थात मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतोय, गंमत म्हणून सांगतोय. झालं. मी म्हटलं हा चेष्टेत बोलत असेल, गंमत करतोय माझी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता प्रेझेंटेशन. जॉर्ज आला नाही.
बॉस ने मला बोलवलं, म्हणाले की कहाँ गया जॉर्ज किधर है, फ़ोन करो उसको. मैं बोला वो अभी तक आया नहीं साहब, मैं देखता हूँ फ़ोन करके. फ़ोन बंद लग रहा था उसका आणि तो आलाच नाही. 10:30च्या आसपास, 10:30 पावणे 11च्या आसपास माझ्या बॉसनं मला केबिनमध्ये बोलवलं आणि सांगितलं, सतीश, आय थिंक जॉर्ज इज नॉट सपोज टू कम टुडे, ही इज प्लेईंग अ गेम, इट्स ओके, मी बघतो त्याला नंतर, पण नाव यू टेक युअर, तू प्रेझेंटेशन दे. मी म्हटलं सर मी टेक्निकल प्रेझेंटेशन, सगळे सिनियर असणार आहेत समोर, त्याच्यावर आपली ग्रँट अवलंबून आहे आणि मी देऊ प्रेझेंटेशन? हो हो काय म्हणाले, तू करताना बघितलेलं आहेस, आय एम शुअर यू कॅन डू इट. मी ब्लँक झालो 5-10 मिनटं. मी म्हटलं सर इट्स नॉट पॉसिबल. इट इज पॉसिबल, मी समोर बसलोय ना, कशाला काळजी करतो, गो आहे, लेट अस से, आपलीच मंडळी आहेत, यू कॅन डू इट. मग आतून आवाज आला की म्हटलं नाही, कशाला नाही म्हणायचं, बघू ते एवढं सांगता येतं, लेट अस गो इट. मी ओके सर, मी बघतो, मला एक 10 मिनटं द्या. आणि मी त्या सगळ्या स्लाईड्स सगळ्या रन करून बघितला. मला टेक्निकल काही माहिती नव्हतं त्यातलं. मी सगळं ते घेतलं. सभागृहामध्ये सगळे सिनियर बसलेले असताना सर्वांना आश्चर्य की हा ॲडमिनिस्ट्रेशनचा माणूस, प्युअरली प्रशासनिक काम करणारा माणूस, टेक्निकल काय बोलेल म्हणे. सर्वांना आश्चर्य की काय सुरुवात करायला आला आहे, इंट्रोडक्शन करायला आला असेल. आणि मी डायरेक्ट प्रेझेंटेशनला सुरुवात केली आणि दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन्स. आणि समहाऊ मी ते बघत असताना किंवा त्या कामाची थोडीफार माहिती असताना जे काही प्रश्न आले तेही मी माझ्या पद्धतीने सांगितलं. आणि ज्या वेळेला समारोपाला आमचे जे डिव्हिजन हेड असतात, ग्रुपचे हेड असतात, डायरेक्टर, ते जेव्हा बोलायला बरं, ते म्हणाले ह्याचं जे प्रेझेंटेशन आहे, अशा प्रकारचं प्रेझेंटेशन मी पहिल्यांदा बघतोय, अप्रतिम. ॲडमिनिस्ट्रेशनचा एखादा माणूस इतकं सुंदर प्रेझेंटेशन देऊ शकतो याच्यावर माझा अदरवाईज विश्वास बसला नव्हता. सतीश ब्रेहो, क्या बात आहे, असं त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं. याची सगळी मुलं परत तिकडे जातात की से येस फॉर द अपॉर्च्युनिटी अँड यू कॅन ग्रॅब इट, यू कॅन डू इट. हे परत कविता देते. हे जे धाडस असतं ना, हे कविता देते असं मला वाटतं. एक छोटीशी कविता आईच्या आठवणी सांगताना मी ऑफिसमध्ये पण फिरवून आणलं तुम्हाला, पण हे सगळं ऑफ द रेकॉर्ड आहे बरं का. कविता अशी आहे, तुम्ही अनेक आईच्या कविता ऐकलेल्या आहेत, एक वेगळी कविता तुमच्यासाठी ठेवतो की अंधाऱ्या माळ्यावरून खाली एका सरळ रेषेत चुलीच्या दिशेने मुंग्यांची एक रांग सरकत असायची. ती थेट आईने गूळ भरून ठेवलेल्या, कागद लावून घट्ट झाकण लावून ठेवलेल्या गुळाच्या चौकोनी डब्यापर्यंत. मग कोणत्या ना कोणत्या सणाच्या निमित्तानं डब्याचं झाकण उघडताच बाहेर पडणाऱ्या मुंग्यांच्या रांगांकडे पाहून आई विचारायची, गुळाच्या डब्याला कोणी हात लावला होता का रे? आईचा डोळा चुकवून मधल्या सुट्टीमध्ये आम्ही भावंडे गुळाचा एक एक खडा पळवत असू, ते या मुंग्यांच्या रांगेकडे पाहून आईला कसे समजायचे हे आम्हाला न सुटलेले कोडे असायचे. कधी कधी बाबा रस घेऊन यायचे गुराळावरून, ठेवून द्यायचे दुधाच्या फडताळात, आईची आल्याची आणि लिंबवाची जमवाजमव होईपर्यंत. तोपर्यंत मुंग्यांच्या रांगांनी कब्जा घेतलेला असायचा रसाच्या तांब्याचा. 1-2 डुंबत असायच्या रसाच्या महासागरात, 1-2 सहज जायच्या आमच्या पोटात. तर आई म्हणायची, काही होत नाही एखादी मुंगी पोटात गेली तर, उलट डोळे येत नाहीत. पावसाळ्याच्या आसपास मुंग्यांच्या रांगा इकडून तिकडे तिकडून इकडे लगबगीने धावताना दिसायच्या. अण्णा तोंडात एखादा अण्णाचा कण किंवा एखादा मेलेला मुंगळा 3-4 मुंग्या जमून ओढत नेताना दिसायच्या. त्याकडे पाहून आई म्हणायची, आता 1-2 दिवसात पावसाला सुरुवात होणार बघ. हे सगळे आज आठवायचे कारण म्हणजे आईने पाठवलेल्या लाडवाच्या डब्यातून काही मुंग्याही इथे पोहोचल्यात माझ्यापर्यंत दूर. या अनोळखी शहरात त्यांचे कसे होणार, म्हणून मी उठून बसलोय मध्यरात्री आणि लाडूही फारसे शिल्लक उरलेले नाही आहेत डब्यात.
लाडूही फारसे शिल्लक उरलेले नाही आहे डब्यात. आईची अजून एक कविता मला तुमच्यासाठी सांगावीशी वाटते. तुम्ही ती अनेक वेळेला ऐकलीही असेल. संदर्भ त्याच्यामध्ये येतो आईचा एका ठिकाणी. शाळेच्या संदर्भातली कविता आहे ती, की शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. अंग चोरून कधी वलचणीला दडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. अंग चोरून कधी वलचणीला दडायचा. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली. रात्रभर जागून केलेली उजळणी ओघळून गेलेली. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. अंग चोरून कधी वलचणीला दडायचा. शाळेमध्ये मधली सुट्टी होऊच नाही असे वाटायचे. शाळेमध्ये मधली सुट्टी होऊच नाही असे वाटायचे. उपाशी पोटी ढेकर देताना आतडे गोळा व्हायचे. वर्गातल्या डब्यांकडे पाऊस लाल होऊन गळायचा. वर्गातल्या डब्यांकडे पाहून पाऊस लाल होऊन गळायचा. उदासवाना होऊन कधी वलचणीला दडायचा. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. उसनं पासनं करून आई उपाशी निजलेली. तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा. तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा. उदासवाना होऊन कधी वलचणीला दडायचा. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. ओथंबन येतो कधी कधी, रुजवत मात्र काही नाही. शाळेभोवती तळ साचून असं त्याला सांगवत नाही. रानातल्या ताब्याखाली तेव्हा पाऊस समजूतदारपणे झुरायचा. रानातल्या ताब्याखाली तेव्हा पाऊस समजूतदारपणे झुरायचा. उदासवाना होऊन कधी वलचणीला दडायचा. शाळेतल्या आठवांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलचणीला दडायचा. मित्रांनो, वेळेकडे माझं लक्ष आहे. आपण समारोपाकडे येणार आहोतच. ग्रेस सरांची अजून एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की किती मोठा कवी हा होता असं म्हणताना परत जीव माझा इकडे दाटून येतो. होता असं म्हणवत नाही त्यांच्या बाबतीत मला. ते सतत आहेत असं मला वाटतं. आज हे बोलत असताना ही सगळी मंडळी माझ्या सोबत आहेत असं मला वाटतं. हे सगळे कवी ज्यांना मी नक्षत्रांचं देणं म्हणतो, माझ्या कवितेचं देणं म्हणतो, ही सगळी मंडळी माझ्यासमोर आहेत, माझ्यासोबत आहेत असं मला वाटतं. माझ्या मुलाला आम्ही हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा विचार केला होता. काही कारणाने तिथे ठेवणं त्याला गरजेचं होतं. तेव्हाची गोष्ट तुम्हाला सांगतो. ती ग्रेस सरांची आठवण आहे. त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. आणि मग ती आम्ही शाळा बघून आलो. सगळं झालं, ठरवलं वगैरे. ग्रेस सरांना हे सगळं माहिती होतं. त्यांच्याशी मी संपर्कात होतो. कोल्हापूरच्या माझ्या बहिणीकडे आम्ही सगळेजण उतरलो. मग आत्मज त्याचं नाव, ज्याला ग्रेस सरांनी मांडीवर खेळवलेलं आहे, त्याला आम्ही त्याच्या पन्हाळ्याच्या त्या शाळेमध्ये सोडलं. तो 2च मिनिटांमध्ये मुलामध्ये मिसळून गेला. पण मला मात्र ते सहन होईना की एकुलता एका मुलाला इथंपर्यंत सगळं आवरून धरलं होतं, पण ते सहन होईना की याला एकटीच सोडायचं, आपल्यापासून दूर ठेवायचं. म्हणजे इतका वेळ सगळं ते अवसान धीर जो मनामध्ये एकवटलेला होता ना, त्याचा मात्र बांध फुटायला लागला. आणि बाकीचे माझ्याकडे हा माझा दोष आहे अशा अर्थाने बघत होते आणि ते ओक्साबोक्शी सगळे रडत होते. मला सूचना काय करायचं ते सगळे माझी समजूत काढत होते तिकडचे सर. पण मला कुठल्याही परिस्थितीत ते सहनच होत नव्हतं. मग आम्ही पन्हाळ्यावरून कोल्हापूरला आलो. येताना माझ्या मनामध्ये एक गोष्ट नक्की झाली की नाही, उद्या सकाळी आधी शाळेमध्ये जायचं. काहीही होऊ देतो, शिकेल नाही तर नाही शिकेल, जाऊ दे तिकडे, पण त्याला आपण तिथे नाही ठेवायचं. मला नाही जमणार ते. आपण त्याला घेऊन यायचं घरी. म्हणून मी आलो. खूप अस्वस्थ होतं घरामध्ये. वातावरण अतिशय वाईट वातावरण होतं. म्हणजे कोणीतरी असं वातावरण मी पाहिलेलं नाही. इतकं वाईट वातावरण होतं. त्या सगळ्या वातावरणामध्ये मी गिरीश सरांना फोन केला. सर म्हणाले, काय कविराज आलात का? आत्माईला सोडून आलात?
मी म्हणालो सर सोडून आलो, पण मला नाही चैन पडत आहे. मी उद्या सकाळी जाणार, त्याला घेऊन येणार परत. मला नाही सहन होत आहे आणि नाही मला खरंच जमत. म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही ठरवलं आहे ना, परत घेऊन यायचं ठरवलं आहे ना, त्यांना आत्महत्येला आणायचं ठरवलं आहे ना, परत घेऊन या की, त्यात काय एवढं. पण मी एक 2 गोष्टी सांगतो, त्या जर ऐकाल का. मी म्हणालो हां बोला सर. खरं तर माझी ऐकण्याची स्थिती नव्हती. सर म्हणाले ऐरणीच्या देवा तुला ठिणगे ठिणगे वाहू दे गाणं तुम्ही ऐकलंयत का. मी म्हणालो हो, नानांचं गाणं आहे ते, जगदीश कपूरकरांचं गाणं, मला माहिती आहे. अर्थ माहिती आहे का म्हणाले तसं. माहिती आहे म्हणाला. म्हणजे ऐरणीवर लोखंड धरतात आणि त्याच्यावर असं तो घन मारलं की त्याच्या ठिणग्या उडतात आणि मग त्या ठिणग्या मी तुला वाहते, पूजा करते, असा त्याचा अर्थ आहे. नाही म्हणाले तसा अर्थ नाही आहे त्याचा. मी म्हणलं तुमच्या मनामध्ये काय अर्थ आहे त्याचा, काय अर्थ असायला पाहिजे. सर म्हणाले लोखंड तापलेलं आहे आणि त्याच्यावर थंड घणाचे घाव पडत आहेत आणि मग त्या ठिणग्या उडत आहेत. त्या ठिणग्या म्हणजे यश असतं म्हणाले. आणि त्यामध्ये 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक तर ते लोखंड गरम असायला पाहिजे आणि जो घाव घालणारा माणूस आहे ना, ते घाव घालणारा जो घन आहे ना, तो थंड असायला पाहिजे. याच्यामध्ये तुमच्या ह्या आत्म्याच्या प्रकरणामध्ये मला हे सांगावंसं वाटतंय म्हणाले. तुम्ही घन घालताय, तुम्ही थंड असायला पाहिजे. जितके तुम्ही थंड तितक्या त्या ठिणग्या चांगल्या उडतील, त्या त्याच्या यशाच्या ठिणग्या असतील. तुम्ही त्याचे वैरी नाही आहात. तुम्ही हा निर्णय घेताना अनेक वेळा आपण बोललोय, त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकला, तो त्याचं दुश्मन म्हणून तुम्ही टाकलेलं नाही, त्याच्या चांगल्यासाठी टाकलात ना तुम्ही. मग तुम्हाला ते सहन करायला पाहिजे. थंड व्हा म्हणाले, त्या घणासारखं. तो तापलेला असेल, मग पडू दे खण त्याच्यावर, मग ते यशाच्या ठिणग्या उडतील म्हणाले. असा त्याचा अर्थ आहे. आणि खरंच बिलीव्ह मी, विश्वास ठेवा माझ्यावर, त्यांच्या वाक्यानं मी शांत झालो थोडासा. दुसऱ्या दिवशी परत गेलो तेव्हा तो मला कम्फर्टेबल वाटला. मी तिथे त्याला ठेवण्याचा निर्णय घेतला. तो किती योग्य होता तसं मला जाणवत आहे. त्याने 3 वर्षाचं त्याचं शिक्षण तिकडे पूर्ण केलं. नंतर तो इकडे पुढे आलाही वगैरे वगैरे. नंतर मग एकदा जगदीश कपूरकरांच्याकडे जाण्याचा योग आला. नानांच्याकडे गेलो. डॉक्टर आपला शाहीर राजू राऊत नावाचा माझा एक मित्र माझ्याबरोबर होता, तो नानांच्याकडे घेऊन गेला. मग गप्पा झाल्या. आणि नानांचं घर म्हणजे कसं की महाराष्ट्र राज्य शासनाची जेवढी सगळे पुरस्कार आहेत ते सगळे असे, भिंत नाहीच त्यांच्या घराला, सगळे अशा पुरस्काराच्या भिंती आहेत. आणि मध्ये आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. बोलता बोलता ग्रेसरांचा विषय निघाला. मी नानांना म्हटलं की नाना, आणि गंमत अशी की नानांच्या मोबाईलची जी रिंगटोन आहे ना, ती ऐरणीच्या देवा तुला ठेवली होती त्यांनी. आणि कोणाचा फोन आला ना, ती ऐरणीच्या देवा तुला रिंगटोन असते, ती मी ऐकली. आणि म्हटलं की सर नाना, त्या ऐरणीच्या देवा ठिणगे ठिणगे वाहू दे ना, याच्यावरची एक गंमत आहे, तुम्हाला सांगायची आहे, सांगू का. ते म्हणून सांग ना काय आलं. ग्रेस सर खूप छान बोलले म्हणाले. काय म्हणाला ग्रेस सर. हो म्हणालो. ते म्हणाले म्हणजे. मग मी तो सगळा किस्सा त्यांना सांगितला की मी आम्हाला कसं सोडायला गेलो आणि मी कसा अस्वस्थ होतो, मग गिरीश सरांना कसा फोन केला आणि त्या ऐरणीच्या देवाबद्दल मला कसं त्यांना विश्वासच बसणार. जगदीश कपूर ते म्हणाले अरे तो महाकवी, माझी कविता त्यांना माहिती आहे, माझं गाणं माहिती आहे त्यांना. मी म्हणालो हो, बोलले ते माझ्याशी. मग मी त्यांना म्हणालं नाना तुम्ही बोलता का गिरीश सरांशी. मी गिरीश सरांशी कसं. आपण फोन लावूया ना, माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, ते बोलतील माझ्याशी. न बोलायला काय झालं म्हणाले, तुमच्या गाण्याचे फॅन आहेत ते, लावू का नंबर. फोन लावला आणि तो आता स्पीकरवर ठेवला. सर आणि एका रिंगमध्ये उचलला. बऱ्याच वेळेला माझा फोन त्यांनी कधी निग्लेक्ट केला तर मला आठवत नाही. बोला कविराज म्हणाले, काय चाललंय, कुठे आहात. मी म्हणाल सर मी कविवर्य जगदीश खेबुडकर यांच्या सोबत आहे. ते म्हणाले काय सांगताय. लगेच त्यांच्या पायाला हात लावा म्हणाले, त्यांचे आशीर्वाद घ्या. महाराष्ट्रातला अतिशय महत्त्वाचा आणि मोठा कवी त्याच्या जवळ तुम्ही बसलेले आहात. आणि कविराज अजून एक गोष्ट करा, माझाही नमस्कार सांगा. मी म्हणाल सर हा फोन स्पीकरवर आहे, ते ऐकतात सगळं, तुम्ही बोलता का त्यांच्याशी. अरे बोलता का म्हणाले, मी बोलतो ना त्यांच्याशी. आणि मग नंतर अर्धा तास जगदीश खेबुडकर साहेब आणि आमचे ग्रेस साहेब मस्त त्यांच्या सगळ्या गप्पा चाललेल्या होत्या. आणि तुम्हाला सांगतो, माझा आत्ताही माझ्या अंगावर काटा येतो हे सांगताना की जगदीश खेबुडकरांच्या डोळ्यामध्ये मी पाणी पाहिलेलं आहे. ते म्हणाले इतका मोठा कवी हा, इतका मोठा माणूस, तो माझ्या कवितेबद्दल बोलला, माझ्याबद्दल बोलला.
आज मी तुझ्या ऋण. तुला यातली जेवढ्या या सगळ्या बावल्या आहेत ना, या काय कामाच्या नाहीत म्हणाले, ते तुला पाहिजे सगळं ते बिंडा बांध म्हणाले, घेऊन जा, मला काय नको यात. आज नोबेल पारितोषिक मला तू दिलंस. आणि हा किस्सा ठाण्याला जेव्हा साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा नानांनी सांगितलेलाही होता. खूप मंडळी ऑनलाईन मला ऐकतायत, खूप बरं वाटतं या निमित्तानं तुमच्याशी बोलता आलं. एक छोटी कविता मी सादर करतो आणि मी तुमचा निरोप घेणार आहे. गिरीश सरांच्या आठवणी जिथे जिथे सांगता येतील तिथे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काही कार्यक्रमाच्या माध्यमातूनही ते करतो आहोत. ग्रेसफुल नावाचा कार्यक्रम आम्ही जेव्हा केला होता, अनेक लोकांना तो माहिती आहे. पुण्याचा माझा संगीतकार किशोर कुलकर्णी गिरीश सरांच्या काही गाणी आणि माझी गाणी एका सीडीमध्ये केले. माझं भाग्य किती बघा की गिरीश सरांची गाणी ज्या सीडीमध्ये त्याच्यामध्ये माझी पण 2 गाणी असावीत. तो कार्यक्रम ठाण्याला झाला होता. तसेही काही कार्यक्रम करायचे आहेत. तो कंदील एकटा होता, अशा प्रकारचे कार्यक्रम माझ्या डोक्यामध्ये आहे आणि त्याचंही काम थोडंसं सुरू आहे. लॉकडाऊनच्या नंतरच्या काळामध्ये कदाचित तो कार्यक्रम घेऊनही मी तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करणार. काही अनेक असंख्य आठवणी त्यांच्या आहेत ज्या मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, सांगायच्या आहेत. आज तुम्ही सगळेजण इथे आलात याचा खूप आनंद आहे. झिम्माड ग्रुपचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. एक छोटीशी कविता म्हणून या कार्यक्रमाची, या लाईव्ह कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. की देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. देणे घेणे जीव घेणे त्याचा होतो झुला, शब्दासाठी जीव दिलास काय मागू तुला. ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, ओंजळभर पाणी पुरे कशासाठी त्रागा, पदराच्या गाठीसाठी ठेव थोडी जागा. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात. शब्द शब्द वेचताना शीळ वाजेल रानात, गाण्यासाठी गळा नको लळा असो मनात. ए अशी बस जरा मांडू नवा डाव, ए अशी बस जरा मांडू नवा डाव. मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव, मूठभर माती मिळेल तो तुझा माझा गाव. सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.